दख्खनचा राजा केदारनाथ म्हणजे कोट्यावधी लोकांचं कुलदैवत. काल देवाची यात्रा काल पार पडली. आज बऱ्याच अशा मानाल्या गाद्या आज या ठिकाणी देवाचा निरोप घेऊन आज आपल्या गावी जात आहेत.
तर आज आपल्यासोबत आहेत ज्यांना प्रथम क्रमांकाचा मान आहे ते नीनापाटीचे काठीचे मानकरी. आपण त्यांना विचारूया की तुमच्या हा जो तुमचा जो मान आहे त्याची परंपरा काय आहे आणि काठीची माहिती ते आता ते तुम्हाला सांगतो. लेकच्या साथ आली त्यावेळेला ज्यावेळेला डोंगराव काट्या कुठल्या झाल्या नव्हत्या त्यावेळेला पाडळीची काठी आली त्यावेळेला आम्हाला तो प्रथम क्रमांक शाहू महाराजांनी दिलेला आहे. गुढीपाडव्याला आमच्या काठीच्या पुजारी डोंगरावरून येतो आणि यात्रेची इतंभूत माहिती गावकऱ्यांना दिली जाते. तिथं पोथीपूजन केलं जातं आणि तिथून यात्रेला सुरुवात होते पाडळी गावच्या. म्हणजे तिथून जर नवीन कळक असेल तर त्यावेळेला काठी सजवून त्यावेळेला गावातून मिरवणूक काढली जाते आणि तो कळक नंतर आमची काठी म्हणून थोडं आम्ही ते वापर करतो त्याचा. त्यानंतर 10 दिवसानं पाडव्यापासून 10व्या दिवशी आदल्या दिवशी बैलगाड्या आणि पानपीटवाले जातात. पाडव्याच्या 10 दिवसानंतर पानपीटवाले हे फक्त पाणी पीठ खात अनवाणी पायानं ज्योतिबा डोंगरापर्यंत चालत येत असतात. एक मिनिट. देवाची भक्ती कशी करावी हे जर शिकायचं असेल तर आपण पाडळकरींना शिकूया. कारण तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या कुलदेवताची ती श्रद्धा आणि पूजा इतक्या तळमळीने करतात. जोपर्यंत पालखी गावी येत नाही आणि पालखीचं विसर्जन होत नाही, काठी विसर्जन होत नाही, तोवर ही लोक त्यांचे काय मानकरी आहेत ते केवळ पाणी आणि पीठ खाऊन ते काय करतात व्रतच राहतात. हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण पानपीठ व्रत काय आहे तर आपण त्याचे जाणून घेऊया. पानपीठ व्रत काय आहे? हे व्रत पानपीठ शाळू म्हणजे जोंधळा हा भाजून त्याच्यापासून पीठ तयार केलं जातं आणि ते पीठ आणि पाणी हे 3 दिवस पानपीठ ज्याचं व्रत आहे ते पानपीठ व्रत पूर्ण करण्यासाठी त्याचा उपहार केला जातो. जेव्हापासून आमची काठी ज्योतिबाला येते तेव्हापासून पानपीठ हे व्रत पाडळी गावात चालू आहे. आज अखेर गावातून ज्योतिबा डोंगरापर्यंत अनवाणी पायाने चालत येतात आणि पाणी आणि पीठ फक्त 3 दिवस प्राशन करतात. आणि आमचं संपूर्ण गाव पूर्ण टोटल गावात शाकाहारी पूर्ण असते. पाडव्यापासून ते पाखाळीपर्यंत 1 महिना संपूर्ण पूर्ण शाकाहारी. कुणीही वशाट करत नाही. गावात कसलाच मांसाहार होतो पाडव्यापासून पाखाळीपर्यंत. आता ही प्रथम क्रमांकाची माने सासरी गाठी. तर गावी गेल्यानंतर कोणकोणते सोहळे होतात आपण त्यांना विचारूया. आता काय तुम्ही ज्योतिबाचा छेबण झाल्यानंतर काठी रात्री 11 ते 12च्या दरम्यान खाली उतरते. खाली उतरल्यानंतर आयतावड्यामध्ये सकाळी जाते. पुन्हा संध्याकाळी सकाळची आरती करून संध्याकाळी काशीगावमध्ये असते आणि सकाळी परत दुसऱ्या दिवशी सकाळी कराडमध्ये असते आणि कराडमधून संध्याकाळी मुक्कामाला वडगाव येथे जाते आणि वडगाव येथून दुसऱ्या दिवशी आमची यात्रा पाडलेली असते. त्या दिवशी 4 वाजता बरोबर पाडळीमध्ये काठी भाविकांच्या दर्शनासाठी उभी राहते. गावाच्या बाहेर 4 वाजता ज्यावेळेला काठी दर्शनासाठी भाविकांसाठी उभी राहते तिथून तो प्रवास गावाच्या बाहेर असतो. गावाच्या बाहेर पासून गावात छबिना निघतो तो भैरवबा मंदिरापर्यंत निघतो. 1 किलोमीटरचा जवळपास अंतर हा छबिना सर्व भाविक भक्तांच्या पंचक्रोशीतील लोकांच्या दर्शनासाठी खुला असतो. आणि त्याच्यानंतर भैरवनाथ मंदिरानंतर तिथं 8:30च्या दरम्यान काठी भैरवनाथ मंदिराला टेकवली जाते. विश्रांती होते आणि नंतर 9 साडेनऊ वाजता तिथून चौकात आमचा मुख्य छबिना जो चालू होतो तो बरोबर 9:30 ते 10च्या दरम्यान चौकामध्ये निशाण एका जागेवर पहाटे 4-5 वाजेपर्यंत एकाच जागेवर छबिना चालू असतो. दर्शनासाठी गर्दी असते. आमच्या यात्रे दिवशी ज्या दिवशी काठी जाते त्या दिवशी महाप्रसादाची सोय गावात भाविकांच्यासाठी केलेली असते. भाविक भक्तच करत असतात. भक्तच करत असतात. आता तुम्ही आता तुमचं संस्था आहे ना तुमची देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करणे, शाळेतील ज्या अडीअडचणी असतील ते दूर करण्यासाठी आर्थिक मदत करणे, पाण्याची सोय करणे, प्रोत्साहनात्मक शाळेसाठी लहान मुलांसाठी बक्षीस वगैरे देणे हा उपक्रम गावकऱ्यांच्या तर्फे देवस्थान तर्फे शाळेला केला जातो. गावकऱ्यांच्या जीर्णोद्धारासाठी
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कार्यक्रम राबवला जातो. त्याचं नाव झालं पांडुरंग. मग काय नाही मागचं काय नाही हे दख्खनचा राजा वैजनाथाची यात्रा काल पार पडली आणि या यात्रेमध्ये प्रमुख आकर्षण कोणतं असतं तर सासनकाठी. तर त्या सासनकाठीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मानाची काठी म्हणजे देवाचा जो भक्त होऊन गेला संत नावली. संत नावलीचे कालावधी साधारणतः 12व्या शतकातला असो. तर त्या सासनकाठीची मानकरी आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांनाच विचारूया तुमच्या सासनकाठी परंपरा आणि माहिती. दख्खनच्या राजाची यात्रा ही शासनकाठी जे मुख्य आकर्षण आहे. तो नावजी भक्त इसवी सन 12 सालापासून तो ज्योतिबाच्या दर्शनाला 34 वर्ष नित्यनेमाने वारी करत होता. त्याच्यानंतर ज्योतिबांनी त्यांना प्रसन्न होऊन वरदान दिलं, आशीर्वाद दिला त्यांना आणि त्याच्यानंतर जी यात्रा चालू झाली त्या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण शासनकाठी आहे आणि शासनकाठीचा मान, पालखीचा मान हा संत नावजीबुवा यांच्या शासनकाठीचा आहे. शासनकाठी नावजी संतांची ही पाडव्या दिवशी उभी राहते. त्याच्यानंतर बार्शीला ट्रकामधून ते डायरेक्ट ज्योतिबा या ठिकाणी वाडी रत्नागिरी येते, ते गणेशबागेमध्ये येते. तिथून मानपान व महाप्रसाद करून वर ज्योतिबा डोंगरावरती आगमन होते. पालखी शासनकाठी ही यमाई देवीच्या पुढे सदरेवरती उभी असते. येथील देवस्थान कमिटीचे लोक बालदार हे काठीचा मानपान करून पूजन करतात व तिथून शासनकाठी ही ज्योतिबा मंदिरातील सज्जावरती येऊन त्यांच्या जागेवरती उभी राहते व संध्याकाळी त्याचा व्यवस्थित छबिना होऊन मंदिराभोवती 2 दिवस छबिना होतो व शाळा छबिना झाल्यानंतर शासनकाठी पुन्हा कराड कृष्णा नदी काठी जाते व तेथे एक मुक्काम व महाप्रसाद होतो. त्याच्यानंतर शासनकाठी किवळगावी जाऊन तिथे महाप्रसाद व गावातील मोठा छबिना होतो आणि मंदिराजवळ काठी संध्याकाळी 1 वाजता पोहोचते.